महाराष्ट्रामध्ये अशा घटना होऊ नये याची सरकारने काळजी घेतली पाहिजे. ही भूमिका काँग्रेसची आहे. या सरकारमध्ये 65% मंत्रीचे गुन्हेगार आहेत. कोणावर हत्याचे आरोप आहेत, कोणावर रेपचे आरोप आहेत, कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. 65% मंत्री आहेत, त्यांच्याच ॲफिडेविटमध्ये आहे. आम्ही आरोप करत नाही, वस्तुस्थिती ती आहे. त्यामुळे एक धनंजय मुंडे नाही, या सरकारमध्ये 65% 65% मंत्री हे असतील तर त्यांना राजीनामे द्यावा लागेल. फडणवीसांनी ह्या सगळ्या गोष्टीचं आत्मचिंतन केलं पाहिजे, परीक्षा केली पाहिजे. दाऊद झालं, आता दिल्लीचे प्रचारामध्ये लागलेले आहेत, महाराष्ट्रामध्ये बेहाल आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून समजा मुख्यमंत्री वागत असतील ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं जातीचा कुठेतरी संदर्भ घेऊन वारंवार असं पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतो. संजय राठोडचं प्रकरण बघितलं असं किंवा आता बीडमधनं जे येतं, मी तुम्हाला सांगितलं की या राज्यातल्या मंत्रिमंडळात 65% मंत्री हे दागी आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप आहेत आणि अनेक कोर्टामध्ये त्यांच्या प्रकरण चाललेली आहे. असे 65% मंत्री आहेत. एक संजय राठोड किंवा धनंजय मुंडे नाही, 65% आहेत. म्हणजे महाराष्ट्रातलं सरकार हे गुन्हेगारांचं सरकार आहे, हे त्याच्यातून सिद्ध होत आहे. त्यामुळे राज्यातल्या 1-2 मंत्र्यांची चर्चा करण्यापेक्षा 65% मंत्र्यांची चर्चा व्हावी आणि त्यांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. खरं जे पार्टी विथ द डिफरन्स जे भाजप आहे त्या पद्धतीचं असेल तर, नाही ते गुन्हेगारांची प्रवृत्ती असलेलं पार्टी विथ द डिफरन्स भाजप आहे, हे त्याच्यातून सिद्ध होईल. युवक काँग्रेस कार्यकर्त्यांवर निष्कासनाची कारवाई झालेली आहे, ते मल्लिकार्जुन खरगे यांना भेटणार आहेत. माझ्याशी चर्चा झालेली आहे त्यांची, आणि जे आमचे प्रदेशचे अध्यक्ष आहे कुणाल राऊत त्यांच्याशी माझी चर्चा झाली. आणि त्याच्या मागचं जे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत आमचे युवक काँग्रेसचे, त्यांनी जे कारवाई केलेली आहे त्यांना आम्ही सांगितले की याच्यामधला एकदा विचार करावा. नेमकं दोष नसेल अशा लोकांवर कारवाई करणे चुकीचं ठरेल आणि त्यामुळे त्या पद्धतीचा राष्ट्रीय अध्यक्ष जे युवक काँग्रेसचे आहेत त्यांनी मला सांगितलं की मी वेळ आलं तर महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्रात आपल्याशी बसून आम्ही हे चर्चा करू. धंगेकर हे कुठेतरी शिंदे गटामध्ये प्रवेश करणार अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. लोक जे आहे भाजपच्या संपर्कात आहे. धंगेकर, मोकाटे, नंतर म्हात्रे हे सगळेजण. कसं आहे की काही लोक राजकारणात व्यावसायिक असतात. सत्ता ज्याची असेल त्याच्याप्रमाणे वागणारे काही लोक असतात. त्यामुळे मी आज त्याच्यावरती कुठली प्रतिक्रिया देणार नाही. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जनमत हे काँग्रेसच्या बाजूनं आहे. हे झालेलं मतदान हे निवडणूक आयोगाच्या पापामुळे जो जनतेच्या मतावर जो डाका टाकला गेला होता त्याचा परिणाम आहे. आजही लोकांना काँग्रेसच्या नेतृत्वातलं सरकार महाराष्ट्रात अपेक्षित आहे आणि राहणार आहे. त्यामुळे कोणी काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा विषय असतो. पण मी या ठिकाणी एवढं सांगेल की महाराष्ट्रामध्ये पुन्हा काँग्रेसचं सरकार बहुमतानं राज्यामध्ये उभं होईल. त्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे, काँग्रेस विचाराचा महाराष्ट्र आहे. एवढंच याच्यावर प्रतिक्रिया आपण देऊ शकतो. आता आपण बोलले की हे व्यावसायिक, काही लोक व्यावसायिक असतात असं म्हटलं, म्हणजे धंगेकर गेले तरी. मी काय म्हणलंच नाही. मी म्हटलं काही लोक व्यावसायिक असतात राजकारणामध्ये असं म्हटलं. मी कोणाचं व्यक्तिगत नाव घेतलं नाही. त्याच्यामुळे मला त्याच्यावरचं कुठलंही व्यक्तिगत तुम्ही प्रश्न उपस्थित कराल तर मी सांगितलं नाही. पण मी त्यांना सगळ्यांना सांगतो आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच विचार कायम राहील. हे सगळे विचार आलेले आहेत, हे विचार वेगळ्या काळाचे आहे. हे खोटारड्या पद्धतीनं धोकेच्या पद्धतीनं सत्तेत आलेली लोक आहेत. तर प्रत्येकाला प्रत्येकाचा विचार करायचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर आज काही प्रतिक्रिया देणं काही बरोबर नाही. नानाभाऊ, मिड डे मील जी योजना असते त्याच्यामध्ये अंडे आणि साखर याच्यामध्ये सरकारने सांगितलं की शाळांनीच याची व्यवस्था करावी, आम्ही काही देऊ शकणार नाही. लाभाच्या ज्या वेगवेगळ्या योजना सुरू केल्या म्हणून अशी कपात दुसऱ्या बाजूला करावी लागते का शाळांवर सोपवून दिलं की तुम्ही व्यवस्था करा? काही राज्य सरकारनी त्यांच्या साखर कारखान्यातले काही बगलबच्चे जे सत्तेमध्ये आहेत त्या बगलबच्च्यांना जे त्यांच्या कारखान्यावर जे कर्ज होते, व्याज होता, ते माफ करण्याचं धोरण सरकारने केलं आणि त्यांच्या खात्यात पैसे पण सरकारने टाकले. आता जेव्हा सरकारने
या मुठभर बगलबच्च्यांना साखर उद्योग डुबवणारे, स्वतःसाठी साखर कारखाने चालवण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी नाही, असे जे बगलबच्चे भाजपमध्ये आहेत, त्या बगलबच्च्यांना राज्याचे तिजोरीतले पैसे काढून दिले आणि मग आता मध्यान्ह भोजन हे पोषक आहार मुलांना मिळावं ही योजना काँग्रेस पक्षाने सुरू केलेली होती आणि या योजनेचा लाभ अजूनही महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये सगळीकडे घेतला जातो. पण आता लहान मुलांच्या तोंडातलाही घास हिसकण्याचं पाप महाराष्ट्रातलं सरकार करते आहे आणि म्हणून त्या पद्धतीचं एक पत्रक त्यांनी शाळांना पाठवलेलं आहे. राज्यात येणाऱ्या पिढीला सकस आहार मिळावा, सदृढ बालक निर्माण व्हावं हे या सरकारला वाटत नाही आणि म्हणून या पद्धतीचे चुकीचे निर्णय राज्य सरकार करताना आपण पाहतोय. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांचा क्लास घेतला, 3 दिवस मतदारसंघात आणि 2 दिवस मुंबईत मंत्रालयात बसण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना केल्या. मुख्यमंत्र्यांना ही वेळ काय यावी, सगळे सिनियर मंत्री बनवलेले आहेत. ते नवीन मंत्रीने पहिल्यांदा निवडून आलेला कोणीही मंत्री नाही तिथं, असं जे मी पाहिलं यांचं मंत्रिमंडळ. त्याच्यात म्हणजे हा वर्ग घेण्याची गरज राज्याच्या मुख्यमंत्र्याला का पडली? कारण की काही मंत्री 7 वाजताच पोहोचतात तिथं मंत्रालयात. काही लोक आता त्यांनी फार आता लोकांना जाण्यासाठी तिथं सोय नाही राहिली आता मंत्रालयामध्ये, त्याला कार्ड वगैरे. पण मंत्र्यांच्या दलालांना त्यांच्या गाडीमध्ये जाण्याची संधी आहे. आखरी मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतलेला आहे तो आता मी विधानसभेत विचारणारच आहे. प्रश्न आहे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला